आपण निर्णय केला, तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे। आणि एवढंच नाही तर आपण निर्णय घेतला, मागच्या काळामध्ये कापूस सोयाबीनचे भाव पडले, हे भाव पडल्यानंतर आपण भावांतर योजना आणली आणि सांगितलं शेतकऱ्यांना जे काही भाव पडले आहेत त्या ठिकाणी हेक्टरी 5,000 रुपये आम्ही देऊ, ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले। आता तर आपण सांगितलंय की पुढच्या काळामध्ये ज्या वेळी अशा प्रकारे MSP पेक्षा भाव कमी येतील, हमी भावापेक्षा कमी भाव येतील, त्यावेळी जो काही फरक असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकार थेट जमा करेल। आमच्या शेतकऱ्यांना कुठेही शेतमालाचा भाव कमी झाला आहे याचा अहसास होणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय। वेगवेगळे उद्योग येत आहेत,